मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शोल्डर उतरण्यावरती उपाय. तर बरेच जणांचं काय होतं की ब्लाऊज शिवल्यानंतर शोल्डर उतरतो. आता बरेच जण कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतील तर प्रॉब्लेम होत असणार आहे हा, किंवा स्वतःचंही ब्लाऊज जर शिवत असाल तर हा प्रॉब्लेम जर होत असेल तर अगदी सोपी ट्रिक वापरायची आहे, जो की हा 2 मिनिटात होणारा उपाय आहे. जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही. तर एकदम सोपी आणि खूप छान ट्रिक आहे की जेणेकरून ह्याला वेळ पण लागणार नाही. तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे, म्हणजे जोडून म्हणजे फ्रंट साईड तयार करून घ्यायची आहे, बॅक साईड तयार करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईड बघू शकता मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता बघू शकता बॅक साईडवरती फ्रंट साईड मी ठेवलेली आहे, दोन्ही भाग बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर पूर्ण सगळा तयार अगोदर ब्लाऊज करायचा, म्हणजे गळासुद्धा आपला तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, तर बॅक साईडला मी उलटवून घेतलेलं आहे अस्तर आणि फ्रंट साईडला मी गोट घेतलेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला तर इथं काय करायचं आहे, नेहमी बघू शकता तुम्ही, तर आपण नेहमी स्ट्रेट घेतो ना शोल्डर, तर आपण स्ट्रेट टीप घ्यायची नाही, तर थोडंसं आपल्याला तुम्ही बघू शकता असं खालच्या साईडला एक 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे आता नेहमी आपण सरळ घेतो, तर ज्यांचा शोल्डर उतरण्याचा जास्त प्रॉब्लेम असेल तर त्यांनी काय करायचं आहे, सरळ न टीप घेता अशी क्रॉस घ्यायची आहे. म्हणजे गळ्याच्या साईडला बघू शकता आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर इथं मी किती घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. तर इथं घेतलेलं आहे मी अर्धा इंच आणि इथं जवळजवळ मी 1 इंच घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ इथं अर्धा इंच जरी तुम्ही एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं. म्हणजे इथं मी 1 इंच झालेलं आहे आणि इथं अर्धा इंच झालेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जर आपण ह्या पद्धतीनं जर घेतलं ना तर अगदी, आणि ह्या पद्धतीनं मार्किंग करून आपण टीप मारली तर शोल्डर अजिबात उतरणार नाही. तर तुम्ही नक्की ही ट्रिप वापरून बघा. तर खरंच तुम्हाला ह्याचा खूप असा फायदा होणार आहे आणि शोल्डर उतरण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा दूर होणार आहे. तर आता आपण टीप मारून घेऊया. तर आपल्याला काय करायचं, इथे टीप मारताना मागं पुढे लॉक करून घ्यायचंय सुरुवातीला, म्हणजे जेणेकरून काय होतं की आपण जर समजा सुरुवातीला लॉक नाही केला तर बऱ्याच वेळा टीप पुसू शकते, आणि जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ना तशीच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने टीप मारलेली आहे. तर हे दिसतच असेल तुम्हाला, इथे मी 1 इंच घेतलेला आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे. असं जर केलं ना तर खरंच खूप टाईट आणि एकदम परफेक्ट आपल्या शोल्डरला हा भाग बसतो. तर आता ह्या साईडला पण आपण त्याच पद्धतीनं, म्हणजे गळ्याच्या साईडला आता तुम्ही बघू शकता, अनेकदा मी दाखवते तुम्हाला. तर आपल्याला असं ठेवायचं आहे आणि गळाच्या साईडला आहे ना तिकडे आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी ह्या पद्धतीने घेतलेलं आहे. म्हणजे इकडे कमी घ्यायचं आणि इकडे जास्त घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता, हे बघा इकडे मी जास्त घेतलेलं आणि इकडे कमी म्हणजे गळ्याच्या साईडला आपल्याला जास्त घ्यायचं आहे. तर हे बघू शकता दोन्ही साईडला मी त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. तुम्हाला सरळ करून दाखवते. तर ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू ना त्यावेळेस इतका इथून फिटिंगला खूप सुंदर बसतो, आणि जो शोल्डर उतरतो किंवा बऱ्याच वेळा काय होतं बरेच जणांचं की हा असा उचलल्यासारखं शोल्डर होतो, बऱ्याच वेळा शोल्डर असा खाली सरकतो आणि बऱ्याच वेळा असं लूज पडतं. इथल्या हा जो भाग असतो ना हा लूज पडतो. तर ह्या सर्वांवरती हा एक छान उपाय आहे, म्हणजे जो की मी आत्ताच सांगितलेला आहे. जर समजा गळा लूज पडत असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता. जर समजा शोल्डर असं शोल्डरच्या भागाला उंच होत असेल, म्हणजे हा भाग पॅक न बसता उंच होत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि जर समजा शोल्डर तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर खाली खांद्यातून सरकत असेल तरीसुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. कितीही डीप गळा असला तर ह्या पद्धतीनं जर शोल्डर तुम्ही धरलं तर अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही. तर मैत्रिणींनो ही ट्रिक नक्की वापरून बघा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर.
तर मैत्रिणी अगदी सोप्या आणि खूप छान पद्धतीत आणि अगदी 3 मिनिटांमध्ये आपलं शोल्डर ठीक होणार आहे आणि शोल्डर उतरणार नाही. तर हा सुंदर उपाय मी 3 मिनिटात तुम्हाला सांगितलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगत जावा. काय होतं ना, बऱ्याच वेळा कमेंट केलं ना की मलाही वाटतं की आपण छान छान नवीन व्हिडिओ बनवूया, किंवा तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ हवे आहेत, किंवा तुम्हाला काय अडचण येतात ब्लाऊज शिवताना, ड्रेस शिवताना, घागरा शिवताना, तर नक्की कमेंट करून तुम्ही सांगत जावा. त्याच्यावरती पण मी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. कमेंट केल्यामुळं काय होतं, एक मोटिवेशन मिळतं आणि छान वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, नक्की एखादी कमेंट करत जावा. आणि लाईक पण करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तर चला, बाय.